नमोबुद्धाय. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल जयंती उत्सवानिमित्त आधारित प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, प्रश्नावली सदर भाग 10 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 5 प्रश्न म्हणजे बुद्धपूजा पाठ हे पाली गाथा व यांचे भाषांतर असलेले वंदनेचे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी कधी प्रकाशित केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धगयेतील विहार तसेच बोधी वृक्षाचे निरीक्षण करून विहारात बुद्धवंदना केव्हा म्हटली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1950 मध्ये पहिली बुद्ध जयंती कुठे साजरी करण्यात आली? देहू रोड, पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धमूर्तीची स्थापना कधी केली? बाबासाहेबांनी 1951 मध्ये कोणत्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला? आणि या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1. बुद्धपूजा पाठ हे पाली गाथा व यांचे भाषांतर असलेले वंदनेचे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी कधी प्रकाशित केले? 1. 5 फेब्रुवारी 1951, 2. 24 फेब्रुवारी 1956, 3. 20 मार्च 1927, 4. 4 फेब्रुवारी 1956. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 24 फेब्रुवारी 1956. 24 फेब्रुवारी 1956 हा दिवस बौद्ध चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध पूजा पाठ, पाली गाथा व त्यांचे मराठी हिंदी भाषांतर असलेले वंदन पुस्तक तयार करून प्रकाशित केले. हे पुस्तक बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या सामान्य जनतेसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक ठरले. 1950च्या दशकात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला असता त्यांना जाणवले की भारतीय समाजातील बहुसंख्य लोकांना पाली भाषा समजत नाही. बौद्ध उपासना, वंदना, त्रिशरण, पंचशील यासाठी सोपे व समजण्याजोगे साहित्य उपलब्ध नाही. म्हणूनच त्यांनी असे पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला जे सर्वसामान्यांना बुद्ध व धम्माशी जोडेल. 24 फेब्रुवारी 1956 रोजी प्रकाशित बुद्ध पूजा पाठ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. या पुस्तकामुळे बौद्ध धर्माची उपासना सर्वसामान्यांसाठी सोपी, समजण्यासारखी आणि व्यवहार्य झाली. नवबौद्ध चळवळीच्या उभारणीत याचा मोठा वाटा आहे. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धगयेतील विहार तसेच बोधी वृक्षाचे निरीक्षण करून विहारात बुद्धवंदना केव्हा म्हटली? 1. 24 नोव्हेंबर 1956, 2. 25 नोव्हेंबर 1956, 3. 23 नोव्हेंबर 1956, 4. 22 नोव्हेंबर 1956. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23 नोव्हेंबर 1956. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956च्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेच्या आधी बुद्धगया येथील महाबोधी विहाराला 23 नोव्हेंबर 1956 रोजी भेट दिली होती. तिथे त्यांनी विहाराचे निरीक्षण करून बोधी वृक्षाला वंदन केले आणि महाबोधी विहारात बुद्ध मूर्तीसमोर बुद्ध वंदना म्हटली. या प्रक्रियेमुळे त्यांच्या बौद्ध धम्माप्रती असलेल्या निष्ठा अधिक दृढ झाल्या. बुद्धवंदना आणि बोधीवृक्ष दर्शनानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1950 मध्ये पहिली बुद्ध जयंती कुठे साजरी करण्यात आली? 1. मुंबई, 2. औरंगाबाद, 3. नागपूर, 4. दिल्ली. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दिल्ली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतातील पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याला भिक्खू संघ, परदेशी प्रतिनिधी आणि सुमारे 20,000 अनुयायांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बाबासाहेबांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर आणि तत्त्वज्ञानावर सविस्तर विचार मांडले होते. प्रश्न क्रमांक 4. देहू रोड, पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धमूर्तीची स्थापना कधी केली? 1. 14 ऑक्टोबर 1956, 2. 12 सप्टेंबर 1952, 3. 25 डिसेंबर 1954, 4. 26 नोव्हेंबर 1949. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 25 डिसेंबर 1954. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे जिल्ह्यातील देहू रोड येथे 25 डिसेंबर 1954 रोजी भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली. म्यानमारहून रंगूनहून आणलेली ही बुद्धमूर्ती त्यांनी देहू रोड येथील नवीन बुद्ध विहारात, ज्याला आता धम्मभूमी म्हणतात, एका भव्य समारंभात स्थापन केली. धम्मदीक्षा घेण्यापूर्वीच त्यांनी ही पहिली बुद्धमूर्ती स्थापन करून धम्मक्रांतीला सुरुवात केली होती.
ही स्थापना 1200 वर्षानंतर झाल्याचे बाबासाहेबांनी सांगितले होते. प्रश्न क्रमांक 5. बाबासाहेबांनी 1951 मध्ये कोणत्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला? 1. मजूर मंत्री, 2. कायदा मंत्री, 3. नियोजन मंत्री, 4. सामान्य न्याय मंत्री. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कायदा मंत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी आणि अधिकृतरित्या 11 ऑक्टोबर 1951 रोजी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय कायदे मंत्री लॉ मिनिस्टर पदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना समान हक्क देण्यास होणारा विरोध, शिवाय अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सरकारकडून ठोस पावले न उचलणे हे प्रमुख कारणे होती. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री असूनही हिंदू कोड बिलाला केला जाणारा विरोध याच मुख्य कारणांनी त्यांनी राजीनामा दिला. मित्रहो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा आणि आपल्या प्रश्नावली सदराचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य पहा. जय भीम, जय बुद्धाय.